नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र म्युझिक अरेंजर विशाल. तर आज आपण निघालो आहोत मुंबईला आजीवासन स्टुडिओला. पुण्यावरून निघालो. एक्सप्रेसवेला आम्हाला वाटेत भेटले MCA क्रिकेट स्टेडियम पुणे. पावसामुळे वातावरण एकदमच छान झाले होते. जसे जसे आम्ही मुंबईच्या जवळ जात होतो तसे तसे पावसाचे वातावरण अजूनच वाढत होते. कामशेतचा बोगदा क्रॉस करून आम्ही एका फूड मॉलला थांबलो थोडंसं नाश्ता करण्यासाठी. माझ्यासोबत असणारा माझा मित्र कुशाल आणि ड्रायव्हर दादा यांना खूपच भूक लागली होती. जशी आम्ही मुंबईत एंट्री केली, अरे बापरे, तसा पावसाने धुमाकूळ घातला आणि त्यातच पावसामुळे ट्रॅफिक एवढं जाम झालं की काय सांगायलाच नको. एवढ्या मोठ्या पावसात सुद्धा मुंबईत एअरप्लेन उडत होते. कसे बसे आम्ही एकदाच स्टुडिओला पोहोचलोत आणि रेकॉर्डिंगचं काम सुरू झालं. सगळे माझी एवढी वाट बघत होते कारण माझ्याकडे सगळ्या प्रोजेक्टच्या फाईल्स पेनड्राईव्ह मध्ये सेव्ह होत्या. आजीवासन स्टुडिओचे आमचे अवधूत दादा यांनी आम्हाला खूप म्हणजे खूपच सपोर्ट केला. बाहेर एवढा मुसळधार पाऊस आणि आतमध्ये आम्ही रेकॉर्डिंग करतोय. खूपच मजा येत होती. चैतन्याने सॉन्ग एवढे छान गायले की अगदी कान तृप्त झाले. ज्या पद्धतीत मला रेकॉर्डिंगचा आउटपुट हवा होता अगदी सेम टू सेम तसंच काम चालू होतं. सॉन्गचा आउटपुट एवढा जबरदस्त होता की तुम्हाला काय सांगायचं. स्टुडिओमध्ये असणाऱ्या लोकांना अगदी नाचावंसच वाटत होतं. चैतन्य अगदी गाण्याची मजा घेत एक्सप्रेशन देत अगदी मस्तपणे गात होता. फायनली आमचं रेकॉर्डिंग पूर्ण झालं आणि आम्ही रात्रीचे जवळजवळ 11 वाजता मुंबईवरून परत पुण्याला निघालो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.